ख्रिश्चन प्रॉपर्टी काही लोकांच्या स्वार्थीपणामुळे नष्ट होत आहे. बिशप प्रकाश पाटोळे. CNI डे निमित्त मराठवाडा डायसेसचे नूतन अध्यक्ष बिशप प्रकाश पाटोळे यांनी जालना येथे पहिल्यांदाच भेट दिली असता यावेळेस क्राइस्टचर्च जालनातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संदेश देताना ते म्हणाले की ख्रिश्चन प्रॉपर्टी काही लोकांच्या स्वार्थीपणामुळे नष्ट होत आहे. मराठवाडा डायसेसचे नूतन अध्यक्ष बिशप प्रकाश पाटोळे यांची डॉ. डेव्हिड मोझस चौकातून वाजत गाजत चर्चपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. चर्चमध्ये त्यांनी आध्यात्मिक संदेश देऊन सर्वांना मार्गदर्शन केले. यावेळेस बिशप पाटोळे म्हणाले की 29 नोव्हेंबर 1970 साली CNI 7 लोकांनी स्थापन केला होता, परंतु त्यांनी प्रॉपर्टी एकत्र केली नाही. आज प्रॉपर्टीसाठी इतका गोंधळ झालेला आहे, धर्मगुरूंना पुलपीठवरून संदेश देणे अवघड झाले आहे. मिशनऱ्यांनी एवढी मोठी अफाट दिली प्रॉपर्टी आहे ती लोकांच्या कल्याणासाठी, समाजाच्या भल्यासाठी. डायसेस व चर्चेस उभे राहावे, गोरगरीब लेकरांची सेवा व्हावी, शिक्षण मिळावे, दवाखाने चालावे, हे सर्व त्यासाठी केले होते. दुर्दैवाने आज म्हणावे लागत आहे की आज आमची प्रॉपर्टी नष्ट होत आहे, कारण एकच पर्सनल अजेंडा काही लोकांच्या स्वार्थीपणामुळे नष्ट होत आहेत, असा संदेश देऊन समाज जागृत करण्याचा प्रयत्न केला. यावेळेस रेव्हरंड MD जाधव, अध्यक्ष क्राइस्टचर्च, CNI UB मंकाळे, अध्यक्ष क्राइस्टचर्च कॅथेड्रल, विनोद लोंढे, सचिव क्राइस्टचर्च, ॲडव्होकेट MM कांबळे, कोषाध्यक्ष, पास्टोरेट कमिटी सदस्य विलास कांबळे, जॉन कसबे, राजेश निर्मळ, जॉन गुढेकर, विलियम गुढेकर, चंद्रसेन निर्मळ, मिस IM ओहोळ संडे स्कूल संचालिका, सौ पुष्पाबाई भंडारे, महिला मंडळ अध्यक्षा, सुवर्ण P नायडू, त्रिलोचना गंगोदक, सौ रीटा निर्मळ, श्रीमती सविता नवगिरे, SB पाटोळे, अनिल पाखरे, ललित निर्मल, प्रवीण कांबळे, अनुभव ढालवणे, मनोज कांबळे, चर्च सेवक सुनील कांबळे व सुशील कांबळे यांच्यासह मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. CNI डे हा 29 नोव्हेंबर 1970 साली एकत्र आला. त्याच्यामध्ये 6 पंथ होते आणि ते 6 पंथ एकत्र आले, परंतु त्यांनी आपल्या प्रॉपर्टीज कधीच एकत्र आणल्या नाही. काही धर्मप्रांतांनी त्या नियुक्त केल्या, एकत्र आणल्या, परंतु काही धर्मप्रांतांनी त्या अजूनपर्यंत एकत्र आणलेल्या नाही. आणि त्यामुळे आपल्या धर्मप्रांतामध्ये, प्रत्येक धर्मप्रांतामध्ये, CNI मध्ये एवढी लबाडी चालू आहे की आम्हाला आमच्यासारख्या बिशप पाळत लोकांना उभं राहून पुलपीठवरनं सन्मान देणं सुद्धा आवश्यक आहे. लोक आमच्याकडे अशा दृष्टीने बघतात, हा चोर आहे. एवढी मोठी अफाट संपत्ती या मिशनरी लोकांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये आणली, भारतामध्ये आणली, लोकांच्या कल्याणासाठी आणली, समाजाच्या भल्यासाठी आणली. डायसेस सुधारावे, चर्चेस सुधारावे, गोरगरीब गरिबांची सेवा व्हावी, एज्युकेशन मिळावं, दवाखाने चालावे, हे सर्व काही केलं होतं. परंतु आज दुर्दैवाने असं म्हणावं लागत आहे की आमच्या प्रॉपर्टी आमच्या हातातून नष्ट होत आहे. का? एकच गोष्ट आहे, पर्सनल अजेंडा, स्वार्थी होती. प्रत्येक चर्चमध्ये, प्रत्येक डायसिसमध्ये आणि CNI मध्ये वाढत आहे. आम्हाला वाटलं एक लिडरशिप गेली, दुसरी लिडरशिप येईल, परंतु ती त्याच्याही पेक्षा वाईट निघाली. आणि म्हणून ख्रिस्ती धार्मिक लीडर म्हणून येथे उभं राहून तुमच्याशी बोलण्यास मला अत्यंत वाईट वाटत आहे की आपली लिडरशिप कुठं चाललेली आहे. We don't have common agenda. पण आपल्या धर्मशास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, प्रेषितांची कृत्ये याचा 4था अध्याय आणि त्याच्या 32व्या वचनापासून सामायिक नीती म्हणजे कॉमन अजेंडा. तेव्हा विश्वास धरणाऱ्याचा समुदाय एक दिलाचा, एक जीवाचा होता. कोणीही आपल्या मालमत्तेतील काही स्वतःचे आहे असे म्हणत नसेल, तर
प्रेमाविषयी साक्ष देत होते आणि त्या सर्वांवर मोठी कृपा होती. त्यांच्याकडे कोणाला काय गुन्हेच नव्हते, कारण जमिनीचा किंवा घराचे जितके मालक होते तितके ते विकीत आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणून प्रेषितांच्या चरणापाशी ठेवी. मग त्याच्या गरजेप्रमाणे प्रत्येकाला वाटून देत असे. दिस इज कॉमन अजेंडा. जे काही तुमच्या मालकीचं आहे, जे काही तुम्ही विकाल, त्या विकल्यानंतर जो पैसा तुम्हाला निधी मिळेल तो प्रेषितांपुढे आणून ठेवावा लागतो. मग त्याच्या मर्जीप्रमाणे त्याला वाटून देण्यात येते. त्याच्यामध्ये भरभराट होती, त्याच्यामध्ये देवाचा आशीर्वाद होता. पण जर तुमचा पर्सनल अजेंडा असेल तर तुमचा पण नाश होईल, तुमच्या घराण्याचा नाश होईल आणि तुमच्या समाजाचा नाश होईल. ते पण उदाहरण इथे दिलेलं आहे. प्रेषितांची कृत्य याचा 5वा अध्याय. हनन्या आणि सफीरा. हनन्या नावाचा कोणी एक इसम, त्याची बायको सफीरा यांनी आपली मालमत्ता विकली. मग त्यांनी आलेल्या किमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेवला व काही भाग आणून प्रेषितांच्या चरणापाशी ठेवला. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी कबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का. ख्रिस्ताचं आगमनाची चाहूल लागलेली आहे आणि या निमित्त आपण मंडळीला काय संदेश द्या? ख्रिस्त आगमनाच्या दिवशी मी मंडळीला हीच एक विनंती करीत आहे की त्यांनी आपली शरीरे जिवंत, पवित्र आणि देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून अर्पण करावे, की जेणेकरून त्याचा जन्म आमच्या चर्चमध्ये किंवा आमच्या डायसिसमध्ये नव्हे तर आमच्या हृदयामध्ये व्हावा आणि आमचं शरीर हे त्याच्या आराधनेसाठी आणि त्याच्या गौरवासाठी समर्पित करावं. हीच माझी प्रार्थना आहे.